मनुष्य गेल्याच्या नंतर 3 तासामध्ये 96 योजन त्या व्यक्तीला वरती जाऊन परत यावं लागतं 3 तासामध्ये. बघा आपल्याकडे आहे तशी पद्धत आहे, मनुष्य गेल्या गेल्या लगेच अंत्यविधी करत नाहीत, बरोबर आहे. 2-3 तास ठेवतातच आणि ठेवलंही पाहिजे कारण 3 तासाच्या काळामध्ये त्या व्यक्तीची प्राणज्योत जाते आणि जाऊन आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण अंत्यविधीला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो, गेल्याच्या नंतर आपण जे मडकं फोडतो, जी आश्मा असते ना, त्याला दगड म्हणतो, त्या आश्मेमध्ये तो प्रवेश करतो आणि तो दगड, मला वाटतं इकडल्या भागात तसंच आहे, प्रत्येक भागात असं आहे, ज्यावेळेस त्या दगडानं मडकं फोडलं जातं तो दगड काही भागामध्ये त्याच ठिकाणी जे ठेवला जातो आणि काही भागामध्ये घरी आणला जातो, बरोबर आहे. खरं तर शास्त्रानं गरुड पुराण असं सांगितलेलं आहे महाराज, तो दगड आपण घरी आणला पाहिजे, आपल्या घराच्या बाजूला एखाद्या झाडावरती एका डब्यामध्ये ठेवला पाहिजे आणि ठेवल्याच्या नंतर 10 दिवस त्या दगडाची आपण पूजा केली पाहिजे आणि पूजा केल्याच्या नंतर 10व्या दिवशी तो दगड आपण गंगेवरती घेऊन जातो आणि गंगेवरती गेल्याच्या नंतर त्याचं विसर्जन करतो, दशविधी कार्यक्रम करतो.